शिंदे गटाच्या रेश्मा काळे ज्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे, त्यात आपल्यासोबत जुडले आहेत. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया. ताई, काय सांगणार, या ठिकाणी तुम्ही बंडखोर पुकारला आहे आणि बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्ज भरलेला आहे आणि तो अर्ज आता तुमचा कायम आहे. बघा, सर्वात आधी हे बंडखोरी शब्द त्यांच्यापासून आलेले आहे. जसं आपण म्हणतोय की आपण सोबत आहोत, तरी देखील एक शिवसेनाचे उमेदवार समोर गीते साहेबांनी आपला फॉर्म भरलेला आहे, पण अपक्ष भरलेला आहे. बंडखोर त्यांच्यापासूनही आलेले आहेत. माझा फॉर्म शेवटच्या 2:53 फॉर्म अर्ज मी दाखल केलेला आहे, पण ते जर मागे घेऊ शकत नाही तर मी का मागे घेऊ. मी काल सप्तशृंगी देवी माता मंदिराच्या सर्वात आधी दर्शनाला गेली होती. तेव्हा माझा 1-1.5 तास माझा फोन नॉट रिचेबल होता. त्यानंतरही खाली आल्यावर माझा फोन रिचेबल जरी झालं आणि वरिष्ठांचेही खूप फोन आले मला, आणि फोन आले तरी मी म्हणजे त्यांच्या मोठ्यांकडून, सगळ्या ज्येष्ठ नेत्यांकडून माफी मागते की मी त्यांचं ऐकलं नाही. तरी देखील मी माझा फॉर्म शेवटपर्यंत कायमच राहणार. कुठंतरी नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय तुम्ही नाराज आहात भारतीय जनता पार्टीवरती? थोडीफार नाराजगी नक्कीच आहे. जर ते अपक्ष म्हणून नाशिकमध्ये गीते साहेब करू शकतात तर मी सुद्धा माझ्या याच्यावर ठाम आहे की एक महिला म्हणून मला संधी का नाही. मतदार राजा त्यांच्यावर सगळं आहेत, ते नक्कीच मला साथ देतील. लाडकी बहीण एक म्हणून मला, माझे लाडके भाऊ असतील, लाडकी बहिणी असतील, ते सर्व मला साथ देतील याची मला खात्री आहे.